गो, गो मीन्स जाणे, त्याचा सेकंड फॉर्म went, थर्ड फॉर्म gone, येस. मीट सेकंड फॉर्म met, थर्ड फॉर्म met, या. कम सेकंड फॉर्म came, थर्ड फॉर्म. come, बघा, गो वेंट गॉन, गो वेंट गॉन, मीट मेट मेट. तर हे काय आहे हे तुमच्या लक्षात आलं का? तर हे आहे वर्ब्स म्हणजे क्रियापद, म्हणजे क्रियापदे. आणि हे आहे त्याचे रूप, म्हणजे हे आहे सेकंड फॉर्म, हा झाला फर्स्ट फॉर्म, हा आहे सेकंड फॉर्म, हा आणि थर्ड फॉर्म. म्हणजे पहिल्या फॉर्मवरून आपल्याला पहिल्या रूपावरून दुसरं आणि तिसरं रूप करायचं आहे तयार. ठीक आहे. तर ते कशा प्रकारे करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर याआधी आपण व्हिडिओ घेतलेला होता, त्या व्हिडिओमध्ये आपण घेतले होते रेग्युलर वर्ब्स. काय घेतले होते? रेग्युलर वर्ब्स म्हणजे नियमित क्रियापदे. म्हणजे त्याचे काही रूल्स आहे, कोणत्या क्रियापदाला ईडी लावायचा, अशा प्रकारचे आपण रूल्स बघितले होते. पण ते कोणते होते? रेग्युलर वर्ब्स. पण हे कोणते आहे? इरेग्युलर वर्ब्स म्हणजे अनियमित क्रियापदे. म्हणजे इथे डिफरन्स काय आहे? तिथे रूल्स असतात, रूल्सनुसार आपण बनवू शकतो सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. बट इथे काय आहे हे आपल्याला लर्न करायचं आहे, त्यालाच म्हणतात इरेग्युलर वर्ब्स. म्हणजे हे आपल्याला तयार नाही करता येत, हे आपल्याला लर्न करायचं. आलं लक्षात? चला तर मग काहीच टाइमपास न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो लेट्स स्टार्ट. हे आहे फर्स्ट फॉर्म, हे आहे सेकंड आणि हे आहे थर्ड फॉर्म. तर बघा, फर्स्ट फॉर्ममधला पहिला वर्ब आहे आपला गो. तर गो मीन्स काय होते? जाणे. तर गोचा सेकंड फॉर्म आहे, म्हणजे सेकंड फॉर्म होतो वेंट आणि थर्ड फॉर्म होतो गॉन. ठीक आहे. नेक्स्ट मीट, मीट म्हणजे भेटणे. सेकंड फॉर्म होतो मेट, थर्ड फॉर्म होतो मेट. कम, कम मीन्स येणे. ठीक आहे. तर कमचा सेकंड फॉर्म होतो केम आणि थर्ड फॉर्म होतो कम. फाइंड, फाइंड म्हणजे शोधणे. तर त्याचा सेकंड फॉर्म होतो फाउंड आणि थर्ड फॉर्म अल्सो फाउंड. गेट, गेट म्हणजे मिळवणे. सेकंड फॉर्म आहे गॉट, थर्ड फॉर्म आहे गॉट पण म्हणू शकतो किंवा गॉटन पण म्हणू शकतो. प्ले, प्लेचा सेकंड फॉर्म आहे प्लेड, ते ईडी लागलेला आहे. थर्ड फॉर्म प्लेड. नेक्स्ट आहे सीट म्हणजे बसणे. तर त्याचा सेकंड फॉर्म आहे सॅट आणि थर्ड फॉर्म अल्सो सॅट. तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला युजफुल वाटत आहे की नाही. नेक्स्ट आहे सिंग. तर सिंग म्हणजे गाणे म्हणणे. तर सेकंड फॉर्म होतो sang, आणि थर्ड फॉर्म sung, या. नेक्स्ट राईट, राईट मीन्स लिहिणे. wrote, written, लाफ मीन्स हसणे. laughed, laughed, सेंड मीन्स पाठवणे. sent, sent, फिल मीन्स भरणे. filled, filled, ईट मीन्स खाणे. ate, eaten, स्टार्ट मीन्स सुरुवात करणे. started, started, टिअर मीन्स फाडणे. tore, torn, स्टँड मीन्स उभे राहणे. stood, stood, आलं लक्षात? नेक्स्ट प्रिपेअर म्हणजे तयार करणे. prepared, prepared, बिगिन मीन्स सुरुवात करणे किंवा प्रारंभ करणे. began, begun, मॅरी मीन्स लग्न करणे. married, married, ड्रिंक मीन्स पिणे. drunk, ड्रँक drank, ड्रंक. सी मीन्स पाहणे. saw, seen, कॅच मीन्स पकडणे. caught, caught, टेक मीन्स घेणे. took, taken, गिव्ह मीन्स देणे. gave, given, मूव्ह मीन्स हलणे किंवा हलवणे. moved, moved, स्पीक मीन्स बोलणे. spoke, spoken, नेक्स्ट कुक, कुक मीन्स अन्न शिजवणे. cooked, cooked, टीच मीन्स शिकवणे. taught, taught, ब्रिंग मीन्स आणणे. brought, brought, कॉस्ट मीन्स किंमत असणे किंवा cost, किंमत. cost, रन मीन्स धावणे. ran, run, ओपन मीन्स उघडणे. opened, opened, क्लोज मीन्स बंद करणे. closed, closed, वॉक मीन्स चालणे. walked, walked, से मीन्स म्हणणे. said, said, फील मीन्स वाटणे. felt, felt, टेल मीन्स सांगणे. told,
told. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 50+ वर्ब्स घेतलेले आहे, इरेग्युलर वर्ब्स. तर एवढ्यानी काही होणार नाही, तुम्ही आणखी काही घेऊन प्रॅक्टिस करू शकता. हवं तर आपण नेक्स्ट व्हिडिओ पण घेऊया. पण हे जे वर्ब्स आपण घेतलेले आहे हे तुम्ही नोट करून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल, लर्न होईल. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल वाटला की नाही ते कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला Like, share and subscribe. थँक्यू. बाय. Bye.